नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे कमळी त्याचबरोबर राजन या दोघांनाही आता काही गोष्टी कळणार आहेत. त्या म्हणजेच कमळी ही राजन आणि गौरी यांची मुलगी आहे. कमळीची तिच्या आईबरोबर भेट होणार आहे आणि हे सगळं आता खरं तर सरूने घेतलेल्या निर्णयामुळे होणार आहे. कारण सरूला अन्नपूर्णाजींची तब्येत बिघडलेली आहे, त्यांना खूप त्रास होतोय हे सगळं नयनताराकडून समजलेलं आहे आणि तिला खूप वाईट वाटत आहे. कारण हे जे साम्राज्य आहे ते अनिका जे आहे ती उद्ध्वस्त करू शकते याबद्दल सुद्धा तिला नयनताराने सांगितलेलं असतं. त्यामुळे सरूच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे आणि तिला समजलेलं आहे की जर हे सगळं वाचवायचं असेल तर मलाच काहीतरी केलं पाहिजे. हा विचार तिनं केलेला आहे. हे सगळं तिने शांतपणे विचार करून निर्णय घेतलेला आहे आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजेच की आता सरू स्वतः जाऊन हे सगळं सत्य समोर आणणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे कामिनीने आता अन्नपूर्णाजींना मारलेलं असतं आणि खाली पाडलेलं असतं. तिच्या लक्षात येत नसतं की आपण काय करून बसलेलो आहे. राजन जेव्हा रूममध्ये येतो आणि तो पाहतो त्याला धक्का बसतो की हे सगळं काय आहे आणि राजन म्हणू लागतो की आई उठ, आई उठ. आणि आजोबांना खूप वाईट वाटत असतं की हे सगळं कामिनीनं केलंय, माझी अवस्था अशी करून काय ठेवली आहे, मी काहीच नाही करू शकत आहे, अन्नपूर्णाची अवस्था किती वाईट झाली आहे. या गोष्टीचं आजोबांना वाईट वाटत असतं आणि आजोबा खूप भावूक झालेले असतात, ते रडत सुद्धा असतात. इकडे कमळी आणि निंगी आता आलेले असतात, त्या म्हणजे अन्नपूर्णा आजींना भेटायला. कमळीला स्वप्न पडलेलं असतं की खरंच अन्नपूर्णा आजींना काहीतरी झालंय, म्हणजे माझ्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी झालंय आणि त्यांच्या मदतीला मला धावून गेलं पाहिजे, एवढंच कमळीच्या डोक्यात असतं. आणि म्हणून कमळी खरं तर धावतच आलेली असते. कमळीच्या डोक्यात एकच सुरू आहे की नाही काहीतरी झालंय. पण तिथं आल्यानंतर कमळीला काही आत सोडलं जात नाही. कमळीला त्या दोघी जणी काही आत जाऊ देत नाहीत. म्हणजेच कमळीला अडवणारी रागिणी असते आणि वॉचमनला वगैरे सगळ्यांना सांगू लागते की इथून पुढं या घरामध्ये जे काही नियम चालणार आहेत ते फक्त माझे आणि अनिकाचे असणार आहेत. दुसरा कोणाचंही ऑर्डर फॉलो करायच्या नाही तर तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. असं बोलल्यानंतर बिचारे नोकर सुद्धा शांत झालेले असतात. त्यांनाही कळत नसतं की आता काय बोलायचं आणि कसं बोलायचं. कारण या सगळ्या गोष्टींचे परिणाम डायरेक्ट त्यांच्या नोकरीवर होत असतो. त्यामुळं ते बिचारे शांतच झालेले असतात. इकडे मात्र आता कमळी तिथून निघून जाते आणि तेव्हा तिथे ऋषी भेटतो आणि ऋषी कमळीला समजवत असतो. कारण अन्नपूर्णा आजींची तब्येत जर एवढी बिघडलेली असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, एवढंच कमळीच्या डोक्यात असतं. आजींना वाचवलं पाहिजे या सगळ्या बायकांच्या तावडीतून. राजन तर इकडे डॉक्टरांच्या समोर कामिनीला म्हणतो की शांत राहा, तू काही बोलूच नकोस, कारण तुम्ही काय आहात आणि कसे आहात हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हणत राजनने कामिनीला चांगलीच तिची लायकी दाखवलेली असते आणि त्यासोबतच सांगितलेलं सुद्धा असतं की लांब राहा या सगळ्या गोष्टींपासून, या सगळ्या गोष्टी करायची अजिबात गरज नाही आणि तू कोणत्या गोष्टींमध्ये पडूच नकोस. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे ऋषी त्याचबरोबर कमळी हे सगळेजण बोलत आहेत आणि मग सरूने ऋषीला बोलवले. सरूने ऋषीला एक फोटो दाखवलाय आणि सांगितले ही अन्नपूर्णा आजींची नात आहे. ऋषी म्हणतो ही कमळी आहे. तेव्हा सरू म्हणते तू कसं ओळखतो, तुला माहिती आहे का? तेव्हा ऋषी सांगू लागतो की हो मला माहिती आहे ही कमळी आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण कमळी कोण आहे हे ऋषीला माहिती आहे. त्यामुळं आता इकडे मोठी गोष्ट घडत असते आणि ती म्हणजेच कमळी आत्ताच इथं आली होती, तुम्हाला भेटायला सुद्धा येणार होती असं ऋषी सांगत असतो. पण राजन काकांचा फोन आला म्हणून ती राजन काकांना भेटायला गेली आहे. अन्नपूर्णा आजींची तब्येत खूपच बिघडलेली आहे म्हणून कमळी तिकडे गेलेली आहे, कारण अन्नपूर्णा आजींना खूप गरज आहे असं सुद्धा ऋषीने सांगितलेलं असतं. आणि मग मात्र धक्का बसतो तो म्हणजे इकडे सरूला. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी आता माहिती आहेत, कमळीलाही माहिती आहे. मग ती सांगू लागते की आपल्याला त्यांना वाचवण्यासाठी हा एकच मार्ग आहे. तेव्हा मात्र ऋषी म्हणत असतो की परंतु आता काय करायचं. तेव्हा ती म्हणते की इतके दिवस त्या कामिनीपासून माझ्या आणि माझ्या मुलीच्या जीवाला धोका होता
आणि त्यासाठी मी हे सगळं केलेलं होतं, मी शांत राहत होती. पण आता जर हे सगळं अन्नपूर्णा म्हणजे माझ्या सासूबाईंच्या जीवावर बेतणार असेल तर मात्र मला निर्णय घ्यावाच लागणार आहे. म्हणून मी हे सगळं सांगण्याचा विचार केलेला आहे. तेवढ्यातच नयनतारा तिथे येते. नयनतारा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे सगळं? तेव्हा ती सांगते की हो, मीच राजनची बायको आहे गौरी, आणि कमळी माझी आणि राजनची मुलगी आहे. हे ऐकल्यानंतर तर नयनताराला धक्काच बसतो. तिला कळायचंच बंद होतं, म्हणजे साधनाताई काय बोलतायत ह्या? तेव्हा ती सांगत असते की हो, आत्ता तुम्हाला माहिती आहे मी 2 दिवस गायब होते. तेव्हा त्या कामिनीनंच मला डांबून ठेवलेलं होतं. एवढंच काय, तर त्या गाडीमध्ये जो अपघात झाला, जी मुलगी वारलेली ती माझी आणि राजनची मुलगी नाहीये. कारण मी त्या गाडीत होते आणि कामिनीला आमची मुलगी सापडलेली नाही, म्हणून तिने अशीच कोणती तरी डेड बॉडी आणून त्याच्यामध्ये ठेवलेली होती. हे ऐकल्यानंतर खरं तर इकडे नयनताराला सुद्धा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय आहे, आपण काय ऐकतोय, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे राजन आणि कमळी बोलत असतात. तेवढ्यातच राजनला नयनताराचा फोन येतो आणि नयनतारा म्हणते की राजन, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या. राजन म्हणतो, काय झालं? तेव्हा नयनतारा त्याला सांगू लागते की गौरी सापडली. तेव्हा राजनला धक्का बसतो. राजन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तेव्हा नयनतारा म्हणते की हो, लवकर ये, इथं माझ्या घरी आहे. आता तर राजनला खूपच भारी वाटतं. ती कमळीला म्हणतो की चल कमळी चल, असं म्हणत तो राजन कमळीला घेतो आणि नयनताराकडे येतो. कारण नयनताराने सांगितलेलं असतं की येताना कमळीला सुद्धा घेऊन या, म्हणून राजनने कमळीला सोबत घेतलेलं असतं आणि कमळीला घेऊन तो येतो. तिथं आल्यानंतर आता कमळी, राजन, त्याचबरोबर नयनतारा, ऋषी आणि सरू हे सगळेजण समोरासमोर येतात. आणि आता मात्र धक्का बसतो. राजन धावत जाऊन इकडे गौरीला मिठी मारतो आणि म्हणतो, कुठे गेलेलीस तू हॉस्पिटलमधून? मी तुला सांगितलं होतं ना, इतकी वर्ष मी तुझी वाट पाहिलेली आहे. माझ्या आयुष्यात जे घडलेलं आहे ते वेगळं आहे. मी तुला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हणत राजन तिला बोलत असतो. परंतु आता मात्र प्रश्न पडलेला असतो, आणि तो म्हणजे काहीही झालं तरीही राजनने आता गौरीला ओळखले आणि तिथं सगळं क्लिअर होतं. म्हणजेच राजन हाच गौरीचा म्हणजेच हिचा नवरा आहे, ही गोष्ट इथे क्लिअर झालेली असते. आणि त्यासोबतच कमळी मग राजनला सांगू लागते सरू की ही आपली मुलगी. राजन म्हणतो, काय? म्हणूनच तर मला आणि आईला प्रत्येक वेळेस वाटत होतं. तेव्हा ती म्हणते, मी इतके दिवस झालं मी ही गोष्ट लपवून ठेवली होती, त्यासाठी मला माफ करा. खरंच माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालेला आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र राजन म्हणतो की का लपवून ठेवलेलं? तेव्हा ती सांगते, कामिनीपासून धोका होता. कारण कामिनीने त्यावेळेस पण तुमचं आणि तिच्या मुलीचं लग्न होण्यासाठी मला आणि आपल्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून तर मी इतकी वर्ष त्या गावामध्ये नाव बदलून राहत होती, असं सगळं सरू सांगत असते. तेव्हा मात्र राजनला धक्का बसतो. त्याला कळलेलं असतं की आपली आत्या काय लायकीची बाई आहे, कारण तिने आजपर्यंत हे सगळं खोटं केलेलं आहे. माझ्या मुलीला सुद्धा माझ्यापासून तिने तोडलेलं आहे. या गोष्टीचं त्याला वाईट वाटत असतं. तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता चला. तेव्हा तो म्हणतो की आता सोडायचं नाही, कामिनीला आता सोडायचं नाही, एवढंच राजांनी ठरवलेलं असतं. आणि मग कामिनीकडे उड्या मारत असते. जर 12 वाजेपर्यंत आलं नाही तर मात्र या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन माझी अनिका होणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि फायनली राजन आता तिथं पोहोचलेला आहे. त्याने येताना सोबत कमळी त्याचबरोबर सरूला सुद्धा आणलेलं असतं. आणि मग बरोबर 12 वाजलेले असतात. इकडे कामिनीने फटाका फोडलेला असतो आणि त्याच वेळी रथात बसून कमळीची एंट्री झालेली आहे. आणि मग कमळी तिथं सांगते की मी कमळी राजन महाजन, अन्नपूर्णा आजींची थोरली नात, आणि आता माझ्या आजीला, माझ्या आजोबांना जो कोणी त्रास देईल त्याला चापकाचे फटके मिळणार आहेत, असं तिचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. तो म्हणजे कामिनी, अनिका आणि रागिनीला. कारण त्यांना खूप आनंद झालेला होता. त्यांना असं वाटत होतं की हे सगळं आपल्या पद्धतीने होणार आहे, पण त्या चांगल्याच तोंडावरती आपटलेल्या असतात. आणि इकडे कमळीने जेव्हा हे सांगितलेलं असतं, कमळीला घेऊन आणि गौरीला घेऊन राजन अन्नपूर्णाजीकडे जातो आणि तिथे त्यांना सांगतो. खरं तर गौरी आलेली असते आणि आता मात्र कामिनीच्या शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. सगळ्यांच्या समोर गौरी आता सांगायला सुरुवात करते, ते म्हणजे या बाईने मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता गौरीने 17 वर्षापूर्वीचं तर सत्य सांगितलेलं आहेच, पण त्याचबरोबर 2 दिवसांपूर्वी सुद्धा तिला किडनॅप केलेलं होतं. आणि त्याचबरोबर
त्या गाडीचा जो अपघात आहे तो अपघात सुद्धा या कामिनीनं घडवलेला आहे हे सत्य तिनं सर्वांच्या समोर आणलेलं असतं. आता मात्र नयनतारा, ऋषी सगळेजण तिथं असतात. खरं तर नयनतारा आणि ऋषी या दोघांमुळेच हे पॉसिबल झालेलं असतं आणि गौरीने शेवटी 10 हत्तींचं बळ एकवटलेलं असतं. अन्नपूर्णा आजींसाठी आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या आपल्या मुलीचं सरगळं आहे ते तिला मिळालं पाहिजे यासाठी हा निर्णय घेतलेला असतो आणि फायनली आता तिला यश मिळालेलं असतं आणि तिने कमळीला न्याय मिळवून दिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.